विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये 15 जागांची मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने केली आहे। शिवाय कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला 4 जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी विनय कोरेंनी केली आहे। शिवाय करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले आणि चंदगड या 4 मतदारसंघांवर जनसुराज्य पक्षाने दावा केलाय। करवीरमधून सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे यांना आमदार करण्याचे आवाहन कोरेंनी केलंय। जनसुराज्य शक्ती पक्ष कोल्हापूरच्या 4 जागांसोबतच सांगली, सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील जागा लढवण्याच्या तयारीत आहे। एवढंच मला आनंदाची गोष्ट आहे की माझ्या सामाजिक कार्याला जे अगदी मी शून्यातून सुरुवात केली होती त्याची आज एक मला उमेदवारी सावकार साहेबांच्या माध्यमातून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून आज मला मिळाली। हेच माझं सामाजिक कार्याचं आणि जनतेचे मिळालेले आशीर्वाद हेच मी समजतो आणि आज मला ही संधी मिळालेली आहे। या संधीचं 100% सावकार साहेब, माझी आई आणि वडील या भूमिकेत माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी या संधीचं चांगलं सोनं करून दाखवणार। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी विशाल पुजारी सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, जनसुराज्य शक्ती पक्षाने कोल्हापुरातील 4 मतदारसंघांमध्ये दावा केलेला आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच किरण, काल जनसुराज्य पक्षाचा एक मेळावा कोल्हापुरात पार पडला आणि या मेळाव्यामध्ये जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी, आमदार विनय कोरे यांनी एक मोठी घोषणा केली, ती म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे हे करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी मोठी घोषणा केली। या घोषणेनंतर खरं तर मोठी राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झालेली आहे। करवीर मतदारसंघातला सगळ्यात मोठा हा बदल होता, कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके हे यापूर्वीचे या संपूर्ण मतदारसंघातले उमेदवार होते। त्यामुळे आता हा उमेदवार जनसुराज्य पक्षाकडून नव्यानं जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये याचा कुठेतरी फरक पडेल का अशी सुद्धा शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनय कोरे यांनी 15 जागांची मागणी केली। संपूर्ण महायुतीमध्ये मला 15 जागा मिळाव्यात अशी देखील काल मेळाव्यामध्ये मागणी केली। याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर आणि इतरही काही जिल्ह्यांमधून मला आमच्या पक्षाला जागा देण्यात यावा अशी मागणी केली। त्यामुळे महायुती याकडे कसं पाहते हे देखील आता पाहणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर संताजी घोरपडे हे ज्या करवीर मतदारसंघातून उमेदवार असणार आहेत त्याच मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेले चंद्रदीप नरके आता काय भूमिका घेतील याकडे सुद्धा आता लक्ष असणार आहे। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।